द रिपब्लिकन विजन चैनल के सभी दर्शकों को सप्रेम जय भीम। रिपब्लिकन योद्धा श्याम दादा गायकवाड़ पहली बार शिवसेना भवन पहुंचे। सरकार की जन विरोधी नीतियों के खिलाफ देश हित में संविधान तथा लोकतंत्र की मजबूती हेतु कड़वे वैचारिक मतभेद रखने वाली पार्टियों को एकजुट कर दिया है। महाराष्ट्र में संविधान समर्थक तमाम बुद्धिजीवियों नेताओं ने श्याम दादा गायकवाड़ जी के नेतृत्व में प्रोग्रेसिव रिपब्लिकन फ्रंट की स्थापना कर धर्मांध ताकतों के खिलाफ मोर्चा खोल दिया है। महाराष्ट्र में अंबेडकरवादियों की इस एकता को देखते हुए महाविकास आघाड़ी ने 30 अप्रैल 2024 को शिवसेना भवन में रिपब्लिकन फ्रंट के साथ एक महत्वपूर्ण मीटिंग का आयोजन किया था। इस सभा में रिपब्लिकन फ्रंट के नेता माननीय श्यामदादा गायकवाड़ इन्होंने फ्रंट की भूमिका रखी। ही सभा शिवसेना भवनामध्ये आयोजित करण्यात आली। त्यावेळेला माझ्याच काय बरेचशा सहकार्याने सांगितलं की तुम्ही शिवसेना भवनात जाणार, तर मी त्यांना सांगितलं की माझं व्यक्तिगत दुःख फार मोठं आहे, बऱ्याच लोकांना माहिती, पण माझ्या आणि आमच्या कुटुंबाच्या व्यक्तिगत दुःखापेक्षा देशाचं दुःख फार मोठं आहे। आणि ज्या अर्थी आपण इतके आंबेडकरवादी शिवसेना भवनामध्ये आलेलो आहोत, ते शिवसेना भवन बनलेलं आहे। आणि आम्ही आता इथे वारंवार येत जाऊ अशा प्रकारचा बदल अपेक्षित आहे। जो कोणी आरएसएस, भाजप आणि मोदी या फॅसिस्ट टोळीचा पराभव करू शकतो, त्याच्याबरोबर आंबेडकरी जनता उभी राहणार। महत्वाचं म्हणजे आंबेडकरी जनतेचा मागता कोणी घेतलेला नाही। या निवडणुकांच्या मध्ये बरेचसे हिशोब आपल्याला चुकते करायचे। कष्टकऱ्यांच्या आणि आंबेडकरी जनतेच्या वस्त्यांच्या मध्ये भाजपाने जे दलाल पेरलेले आहेत आणि जे आंबेडकरी मतांच्या मध्ये विभाजन करणार आहेत, त्यांना त्या वस्त्यांच्या मधून हद्दपार करण्याची शपथ आपण सगळ्यांनी घ्यायची। तुम्ही मोदींचं बघितलं असेल, नथुराम गोडसेंच्या पुतळ्यासमोर सुद्धा ते नतमस्तक होतात, नथुराम गोडसेंच्या पुतळ्याच्या पाया पडतात। आणि नथुराम गोडसेंनी गांधीजींची हत्या केलेली, खून केले। स्वतः संसदेत पहिल्यांदा जात असताना मोदींनी संसदेला लोटांगण घातलं होतं। कुठलाही खासदार असं करत नाही। खासदाराचं काम संसदेला पायऱ्यांच्यावर लोटांगण घालणं नाही, पण ज्या वेळेला त्यांनी लोटांगण घातलं त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की हे संसदेची हत्या करणार आहेत आणि त्यांनी संसदेचं गेम केलं। आपण सर्वजण इथे आलेले आहोत। तुम्हाला एकच सांगायचं मनापासून, ही लढाई आपल्याला जिंकावीच लागेल, पर्यायच नाही। जर आपण जिंकलो नाही, मगाशी आपले उमेदवार म्हणाले की बाबासाहेबांनी असं काही संविधान तयार केलं की कोणी बदलू शकत नाही। बरोबर आहे, पण ते अर्ध सत्य आहे। हे सगळं संविधान त्याचं कवर तसेच तसं ठेवतील आणि आतून ही आरएसएसची वाळवी सगळं संविधान पोखरून टाकेल। म्हणून ही वाळवी संपवून टाकायचं काम आपण केलं पाहिजे। मला एक जाणवलेलं आहे, सगळीकडे वातावरण बदलत चाललेलं आहे, सगळ्यांना कळत चाललेलं आहे। यांनी कितीही जरी मोदी मीडियानी सगळ्या चॅनल्सवर आपण बघतो की सगळा खोटा प्रचार, त्याचे धबधबे सुरू आहे। लोकांना कळलेलं आहे पण हे लोक किती खोटे आहेत। मला एका छोटीशी गोष्ट सांगायचं मोह होतं, 2 मिनिटाची विषय नाही। एकदा काय झालं, एका व्यक्तीने एक कुत्री पाळली होती। ती कुत्री व्यायली, तिला काय पिलं झाली। पिलं झाल्याच्या नंतर ती
कुत्रीची पिलं मोदी जिंदाबाद असं म्हणाल. तुम्ही म्हणाल की कुत्री कधी बोलतात का? ईसापतीची गोष्ट आहे. मोदी जिंदाबाद कुत्रीची पिलं बोलतात म्हणून सगळ्या गावामध्ये वस्तीमध्ये ही सगळी बातमी वडव्यासारखी पसरली. लोक जाऊ राहिले. हळूहळू आजूबाजूच्या गावांच्या मधले लोक सुद्धा आले 2 दिवसानंतर आणि ते मालकाकडे गेले. त्यावेळेला त्यांनी पाहिलं 2 दिवसानंतर ती कुत्री मोदी मुर्दाबाद असं बोलत होती. मोदी जिंदाबाद बोलत. तो लोकांनी त्या मालकाला विचारलं की 2 दिवसापूर्वी हीच कुत्र्यांची पिलं मोदी जिंदाबाद म्हणत होती, आता मोदी मुर्दाबाद बोलत आहे. मालकाने सांगितलं त्यावेळेला नुकतीच जन्माला आली तिला, त्याचे डोळे बंद होते, मुर्दाबाद बोलताय. सगळ्या भारताला कळलेलं आहे हे काय आहे आणि सगळ्या भारताने ठरवलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, जो कोणी भाजपच्या आणि RSSच्या बरोबर जातो तो आंबेडकरवादी असू शकत नाही. आंबेडकरी जनतेला हक्क. आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रागतिक रिपब्लिकन फ्रंट उभा केले आणि आम्ही सर्वजण मनापासून आपल्या बरोबर आहोत, इंडियाच्या बरोबर आहोत, महाविकास आघाडीच्या बरोबर आहोत आणि ग्राउंड लेवलला आम्ही बरोबर आहोत, जमीनवर आपल्या बरोबर आहोत. मला एवढंच सांगायचं आहे देसाई साहेबांना, लढणाऱ्या दोन मजबूत ताकदी आहे. एक शिवसेना रस्त्यावरती येऊन लढते आणि दुसरी आंबेडकरी जनता एकत्रित येऊन लढते. आपण जर दोन्ही शक्ती एकत्रित आलो तर जे तडीपार होऊन गृहमंत्री झाले त्यांना पुन्हा तडीपार करू शकतो. ठीक आहे, इथे बऱ्याच वक्त्यांना बोलायचं आहे. एक यंत्रणा आपण तयार करण्याची सुरुवात केलेली आहे. आपण आता उरलेल्या ज्या 3 टप्प्यातल्या ज्या निवडणुका आहेत लोकसभेच्या, तर आम्ही आमच्या कुवतीनं आपल्या बरोबर आहोत. एक सुसूत्रित यंत्रणा आपण उभी करूया आणि कामाला लागूया. आणि मला माहिती आहे भारतीय जनतेने ठरवलेले की आता पुन्हा मुलांनी जायचं नाही. ही सुद्धा एक अत्यंत महत्वाची स्वातंत्र्याची लढाई आहे आणि ही लढाई आपल्याला जिंकावीच लागेल आणि आपण जिंकणार आहोत. मोदींचा निर्णायक पराभव करणार आहोत या खात्रीतून आपण इथे एकत्रित आलेलो आहोत. मी तुम्हाला सर्वांना या लढाईच्या शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय भीम, जय भारत.